लखनचे आणि माझे का भांडण चालू होते हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक फॉलो नक्की करून घ्या। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। आज सकाळची सुरुवात थोडी वेगळीच झाली। सकाळीच आमचा शिवनं 20 रुपयाचा कंपास घेतला। अश्विनी म्हणाली जसा घेतलाय तसाच वापस घेऊन ये। आमच्या शिवला शाळेत जायचं लय आवडतं बरं का। शिवची मॅडम आल्या आणि शिव मॅडम सोबत अंगणवाडीत गेला। इकडे त्याच वेळेला वहिनी आणि दादा जालन्याला निघाली, कारण वहिनीच्या पप्पाची तब्येत बरी नव्हती। तेवढ्यात लखनच्या दुकानात आलो आणि लखनला मी म्हणालो तुझा व्हिडिओ करतो आणि मग लखन बघा। मागच्या दारी आलो तर शिव त्याच्या आत्यासोबत मस्त खेळत होता। काही वेळातच भाऊजीची एंट्री झाली। ताईंना छत्रपती संभाजीनगरला जायचं होतं म्हणून भाऊजी आले होते। भाऊजींना चहा पाणी दिलं, नाना आले होते। काही वेळातच भाऊजी, ताई आणि नाना संभाजीनगरला निघाली। गाडीत पेट्रोल नव्हतं म्हणून मी आणि शिव पेट्रोल पंपावर निघालो। पेट्रोल टाकलं आणि मग 1000च्या स्पीडने भरतच्या शेतामध्ये पोहोचलो। शिव म्हणाला पप्पा माझा नारळाच्या झाडाजवळ व्हिडिओ बनवा ना। व्हिडिओ बनवला आणि भरत सोबत एक सेल्फी काढली। शेतात आलो, लिंबाच्या झाडावरचे लिंब तोडले, कंस घेतले, शिवला गाडीवर बसून पुन्हा एक सेल्फी काढली। कांडी गावताची कुट्टी मशीन मध्ये करून बकऱ्यांना टाकून दिली। सगळी काम करत करत वेळ कसा गेला कळालंच नाही। नंतर गाडीवर बसलो आणि थेट 1000च्या स्पीडने बळीच्या हॉटेलमध्ये पोहोचलो। बळीने शिवला गरमागरम पकोडे दिले। शिव खुश, मी खुश। घरी परत आलो तर बाहेर काहीतरी आवाज। बाहेर आलो तर शेगावची कचोरी विकायला आलेली। लगेच गाडी मागे गेलो आणि कचोरी घेतली। घरी आलो तर शिव टाळ वाजवत होता। ही बाई मला का मारते काय माहिती। नंतर मी आणि शिव सेल्फी काढली। ताई भाऊजी आले होते, त्यांच्या गप्पा सुरूच होत्या। शिव माझ्यासोबत मस्त धमाल करत होता। थोड्या वेळाने आम्ही डायरेक्ट पोहोचलो शेतामध्ये। वासरीला पाणी पाजलं आणि भाऊजी सोबत मेथीच्या शेतात फेरफटका मारला। संध्याकाळचा टाइम होता, भाऊजी सोबत एक सेल्फी काढली। चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून खूप काही बघणार आहोत, म्हणून व्हिडिओला लाईक आणि फॉलो करत चला। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। रामकृष्ण हरी।